पालघर जिल्हा आणि वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात माहे-जुलै 2026 मध्ये झालेल्या ढगफुटी सदृश आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा देत महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने 3 ऑगस्ट 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे। जुलै महिन्यातील 4 ते 8 जुलै या कालावधीत झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे, घरांचे आणि दुकानांचे तसेच पशुधनांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते। या बिकट परिस्थितीत वसई विरार शहराचे महापौर अजय पाटील यांनी स्वतः 4 दिवस पावसात आणि पाण्यात उतरून पूर परिस्थितीचा आढावा घेतला होता। तसेच नागरिकांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी प्रयत्न केले होते। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे विशेष मदतीची विनंती केली होती। या विनंतीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 28 जुलै 2026 रोजी झालेल्या बैठकीमध्ये या मदतीचा निर्णय घेण्यात आला आणि आज त्याबाबतचा अधिकृत शासन आदेश जारी करण्यात आला। या निर्णयाबद्दल महापौर अजय पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानले आहेत। शासन निर्णयानुसार 24 तासात 500 मिलीमीटरपेक्षा जास्त किंवा 2 ते 3 दिवसात सलग 500 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होऊन पूर आलेल्या आणि पाणी साचलेल्या परिसरासाठी विशेष बाब म्हणून ही भरीव मदत मंजूर करण्यात आली आहे। यामध्ये पूर परिस्थितीमुळे बाधित आणि स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना कपड्याच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब 10,000 रुपये आणि घरगुती भांडी व वस्तूंच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब 10,000 रुपये अशी एकूण 20,000 रुपयांची सानुग्रह मदत दिली जाणार आहे। विशेष म्हणजे यासाठी पूर्वी लागू असणारी घर सलग 48 तासांपेक्षा जास्त काळ पाण्यात बुडालेले असावे ही अट शिथिल करण्यात आली आहे। घरांच्या नुकसानीबाबत शासनाने मोठी मदत जाहीर केली असून पूर्णतः उद्ध्वस्त झालेल्या पक्क्या आणि कच्च्या घरांसाठी प्रति घर 1.5 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल। तसेच अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी 50% नुकसानीस 50,000 रुपये, 25% नुकसानीस 25,000 रुपये आणि 15% नुकसानीस 15,000 रुपये प्रति घर मदत दिली जाणार आहे। नागरी भागातील घोषित झोपडपट्ट्यातील पात्र झोपडपट्ट्यांच्या नुकसानीसाठी प्रति झोपडी 15,000 रुपये मंजूर करण्यात आले आहे। पूरग्रस्तांमधील लहान व्यावसायिक, दुकानदार आणि कारागिरांना सावरण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे। स्थानिक रहिवासी, मतदार यादीत नाव असलेल्या आणि शिधापत्रिकाधारक, अधिकृत नोंदणीकृत दुकानदार तसेच टपरीधारकांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष नुकसानीच्या 75% रक्कम दिली जाईल। यामध्ये दुकानदारांना कमाल 50,000 रुपयांपर्यंत तर टपरीधारकांना कमाल 10,000 रुपयांपर्यंत मदत मिळेल। यासोबतच हस्तकला आणि हातमाग कारागीर, 12 बलुतेदार व मूर्तिकार यांनीही प्रत्यक्ष नुकसानीच्या 75% रक्कम किंवा जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे। शेती व पशुपालकांच्या नुकसानीची भरपाई देताना दुभती जनावरे मृत झाल्यास प्रति जनावर 40,000 रुपये, कमाल 3 जनावरे, ओढकाम करणारी मोठी जनावरे मृत झाल्यास 32,000 रुपये, ओढकाम करणारी लहान जनावरे मृत झाल्यास 20,000 रुपये, शेळी, मेंढी व डुकरांसाठी प्रति जनावर 4,000 रुपये आणि कुक्कुटपालनासाठी प्रतिपक्षी 100 रुपये, कमाल 10,000 रुपये मदत दिली जाईल। शिवाय कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी 5,000 रुपये देण्यात येतील। मच्छीमारांसाठी अंशतः नुकसान झालेल्या बोटीस 10,000 रुपये, पूर्णतः नुकसान झालेल्या बोटीस 25,000 रुपये तसेच जाळ्यांच्या अंशतः नुकसानीस 5,000 रुपये व पूर्ण नुकसानीस 6,000 रुपये मदत जाहीर झाली आहे। शासनाने स्पष्ट केले आहे की नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी निश्चित केली जाईल आणि मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल। मदत वाटण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा संपूर्ण तपशील जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। शासनाच्या या निर्णयामुळे वसई विरार आणि पालघरमधील हजारो बाधित नागरिकांना पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी मोठा आधार मिळाला आहे।